नमस्कार, मी नेहा जोशी. मनम ध्यानम या माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज पण मी एक अतिशय इंटरेस्टिंग असा सब्जेक्ट घेऊन तुमच्या समोर आली आहे. आज मी तुमच्याशी अशी एक गोष्ट शेअर करणार आहे की जी तुमचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकू शकते. तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की काही ठराविक गोष्टींकडेच तुम्ही का अट्रॅक्ट होता, किंवा एखादी कला किंवा कौशल्य तुम्हाला सहज जमतं, पण दुसऱ्या गोष्टी कितीही प्रयत्न केला तरी का जमत नाहीत? काही गोष्टींची खूप अनामिक अशी भीती वाटते, किंवा मग काही गोष्टींमध्ये प्रचंड आवड तुमच्या मनामध्ये नक्की नेमकी येते कुठून? सो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या जन्माच्या वर्षाच्या शेवटच्या अंकात लपलेली असू शकतात. जसं तुमचा जन्म 1973 साली झाला असेल तर 3 हा आकडा. तुम्हाला आता असं वाटेल की फक्त शेवटचा अंक कसं शक्य आहे? सो पुरातन काळामध्ये ज्ञानी लोकांना हे माहिती होतं की अंक म्हणजे केवळ गणिती संकल्पना नाही आहेत, त्यामध्ये आपल्या आत्म्याची ऊर्जा साठवलेली असते, जी अनेक जन्मांचा प्रवास करून आपल्यासोबत येते. तुमच्या जन्माच्या वर्षाचा शेवटचा अंक हा केवळ योगायोग किंवा कोइन्सिडन्स नाही आहे, तो तुमचा कॉस्मिक फिंगरप्रिंट आहे. तुम्ही आज कोण आहात हे समजून घेण्यासाठी तुम्ही आधी कोण होता, म्हणजे आधीच्या जन्मात कोण होता हे सांगणारा तो एक काइंड ऑफ पुरावा आहे. सो न्यूमरोलॉजीनुसार तुमच्या जन्मवर्षाचा शेवटचा अंक हा तुमच्या मागच्या जन्मातला स्वभाव, कर्म किंवा त्या सगळ्यामधून या जन्मामध्ये तुम्ही कुठली ऊर्जा घेऊन आलाय याबद्दल खूप काही सांगतो. हा अंक म्हणजे आपल्या बर्थ इयरचा शेवटचा अंक, हा आपल्या आत्म्याचा प्रवास, मागील जन्मातून आपण शिकून आलेले लेसन्स आणि पूर्वजन्मातले आपले अनुभव साधारणपणे काय असू शकतात हे दाखवतो असं मानलं जातं. सो आता आपण बघूया की तुमच्या जन्मवर्षाच्या शेवटच्या अंकावरून तुमचा कॉस्मिक कल काय असू शकतो, म्हणजेच आधीच्या जन्मामधून कुठली एनर्जी आपण या जन्मामध्ये पण आपल्याबरोबर घेऊन आलोय. म्हणजे या अंकावरून मागच्या जन्माचं विश्लेषण आणि या जन्माची एनर्जी, या जन्मात नक्की कुठला लेसन म्हणजे कुठला धडा आपण लर्न करायला आलेलो आहोत हे आपण आता बघूया. सो तुमच्या बर्थ इयरचा शेवटचा नंबर हा 0 किंवा 0 असेल. इट शोज ऑथॉरिटी आणि लिडरशिप, म्हणजे मागच्या जन्मामध्ये तुम्ही खूप लवचिक किंवा परिस्थितीनुसार स्वतःला बदलणारे असे व्यक्ती होता. कदाचित तुम्ही आध्यात्मिक प्रवासाच्या अशा टप्प्यावरती होता की जिथे तुम्हाला शून्याचा म्हणजे निराकार शक्तीचा तुम्ही अनुभव घेतला होता. सो या जन्माचा धडा तुमचा काय असेल तर या जन्मात तुम्हाला तुमची स्वतंत्र ओळख निर्माण करायची आहे आणि तुम्ही या निराकार अवस्थेच्या अगदी जवळ नक्की जाऊ शकता. अंक 1 पायोनियर्स आणि इनोव्हेटर्स, ज्यांच्या बर्थ इयरचा शेवटी 1 आहे. तुमचा आत्मा मागच्या जन्मामध्ये नवीन नवीन शोध घेणारा पायोनियर होता. तुम्ही शोधक, क्रांतिकारक, विचारवंत किंवा प्रस्थापित नियमांना आव्हान देणारे असे व्यक्ती होता. तुम्ही एखाद्या राजा किंवा सेनापती किंवा समाजात खूप मोठा प्रभाव पाडणारा नेतृत्व सुद्धा असू शकता. तुमची सत्ता, अधिकार मोठे होते. सो याच एनर्जीमुळे असेल कदाचित, पण या जन्मातही तुम्हाला अज्ञात गोष्टींची भीती वाटत नाही, उलट त्याचं कुतूहल वाटतं, क्युरिओसिटी वाटते. आधीच्या जन्मामध्ये तुम्ही नवीन विचार लोकांसमोर मांडले, जगासमोर मांडले. या जन्मातही तुम्हाला जुन्या चौकटीत राहणं अजिबात आवडत नाही, पण कधी कधी तुमची घाई आणि पेशन्सचा अभाव तुमच्यासाठी आव्हान ठरू शकतो. सो या जन्माचा धडा काय असेल तुमच्यासाठी, तर या जन्मात तुम्हाला अहंकार, इगो बाजूला ठेवून इतरांना सोबत घेऊन कसं चालायचं हे शिकायचंय. पेशन्स वाढवायचा आहे स्वतःबद्दल आणि लोकांबद्दल सुद्धा. आता अंक 2 म्हणजे पीस मेकर, ज्यांच्या बर्थ इयरच्या शेवटी 2 नंबर आहे. तो दाखवतो की तुमचा मागचा जन्म सामंजस्य किंवा शांतता, मध्यस्थी करण्यासाठी समर्पित होता. तुम्ही उत्तम काउन्सिलर किंवा मुत्सद्दी होता. तसंच तुम्ही खूप सेन्सिटिव्ह, हळवे असे सुद्धा असू शकाल. कदाचित तुम्ही एखादे कलाकार, क्रिएटिव्ह फील्डमध्ये डॉक्टर किंवा काउन्सिलर असाल, ज्यांनी लोकांचं मन जोडण्याचं काम केलं. सो या आधीच्या जन्माच्या ह्या एनर्जीमुळे या जन्मातही तुम्हाला म्हणूनच समोरच्या व्यक्तीच्या भावना शब्दांशिवाय समजतात. कुठल्याही खोलीमध्ये तुम्ही पाऊल ठेवलं तर तिथला तणाव तुम्हाला लगेच फील होतं सेन्सिटिव्हिटीमुळे. पण दुसऱ्यांची काळजी घेण्याच्या नादामध्ये तुम्ही स्वतःच्या गरजा विसरता. हे या जन्मातलं तुमचं आव्हान असू शकतं.
इतरांच्या गरजा पूर्ण करताना स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःचं महत्त्व ओळखणं हा तुमचा ह्या जन्मातला धडा आहे, लेसन आहे. आता नंबर 3 म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि एक्सप्रेशनचा नंबर. ज्यांच्या बर्थ इयरच्या शेवटी नंबर 3 आहे, तुमचा आत्मा कला आणि क्रिएटिव्हिटीनं समृद्ध आहे. मागील जन्मामध्ये तुम्ही कलाकार किंवा कथाकार किंवा आपली कला समाजापर्यंत पोहोचवणारे असे क्रिएटिव्ह लोक होता. तुम्ही एखादे तत्वज्ञ किंवा शिक्षक, लेखक पण असू शकाल. ज्ञानाचा प्रसार करणं हे तुमचं मुख्य कार्य होतं. सो या जन्मातही तुम्हाला भाषेची, शब्दांची उत्तम जाण असेल, पण तुमच्याकडे इतक्या कल्पना असतील की एखादं प्रोजेक्ट किंवा इम्पॉर्टंट काम पूर्ण करताना तुमची एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन कमी पडू शकतं. सो केवळ पुस्तकी ज्ञान घेणं इम्पॉर्टंट नाहीये, तर ते प्रॅक्टिकली कसं वापरायचं यावर तुम्हाला या जन्मामध्ये काम करायचंय. त्यानंतरचा आकडा 4 बिल्डर्स अँड फाउंडेशन्सचा हा नंबर आहे. म्हणजेच तुमच्या बर्थ इयरच्या शेवटी जर का नंबर 4 असेल तर तुम्ही मागच्या जन्मामध्ये भक्कम पाया रचणारे निर्माते होता. म्हणजे ते वास्तूमध्ये असो किंवा एखादी सिस्टीम तुम्ही अशी केली होती. सो तुम्ही खूप कष्टाळू, शिस्तप्रिय होता. शेती, बांधकाम किंवा गव्हर्नमेंटच्या कामामध्ये तुम्ही मोठं योगदान दिलेलं असू शकतं. आणि या जन्मातही तुम्हाला प्रत्येक गोष्ट तशाच डिसिप्लिननी, क्रमानं केलेली आवडते. तुमची प्रामाणिकता, ऑनेस्टी हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. पण बदलांना स्वीकारणं म्हणजे चेंजेसना स्वीकारणं तुम्हाला थोडं कठीण जाऊ शकतं. सो या जन्माचा धडा, नियमांच्या चौकटीतून थोडं बाहेर पडा आणि क्रिएटिव्ह होणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. आता पुढचा अंक म्हणजे 5 म्हणजे ॲडव्हेंचर्स आणि फ्रीडमची एनर्जी. तुमच्या बर्थ इयरच्या शेवटी जर का लास्ट डिजिट 5 असेल तर तुमचा आत्मा मुक्त प्रवासाचा आणि साहसाचा शौकीन होता याच्या आधीच्या जन्मात. ह्या आधी जन्मात तुम्ही मे बी व्यापारी, प्रवासी किंवा कुठल्याही बंधनात न राहणारे असं होता. आजही या जन्मामध्ये पण तुम्हाला बदलांची म्हणजे चेंजेसची भीती वाटत नाही. उलट तुम्ही त्यामध्ये प्रगती करता. पण एका जागी स्थिर राहणं किंवा कमिटमेंट पाळणं हे तुमच्यासाठी थोडंसं कठीण असू शकतं. सो या जन्माचा धडा काय असेल की स्वातंत्र्याचा आनंद घेताना जबाबदारी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी पण स्वीकारणं हा मे बी तुमचा मुख्य धडा आहे. सो अंक 6 हीलर्स आणि केअरटेकर्सची एनर्जी आहे. ही बर्थ इयरचा लास्ट डिजिट 6 असेल तर तुम्ही मागच्या जन्मामध्ये हीलर्स किंवा शिक्षक होता. तुमच्या कुटुंबासाठी किंवा समाजासाठी तुम्ही स्वतःचं आयुष्य अर्पण केलं होतं. तुम्ही एक उत्तम आई वडील किंवा निस्वार्थी सेवक होता. या जन्मामध्येही इतरांना घडवणं आणि त्यांची काळजी घेणं यात तुम्हाला खूप समाधान मिळत असेल. तुम्हाला सौंदर्याची, सुव्यवस्थेची नैसर्गिक ओढ आहे. पण इतरांच्या समस्या स्वतःच्या मानून जगल्यामुळे तुम्ही स्वतःला थकवून टाकता म्हणजे टायर फील करता. या जन्माचा धडा काय असेल मग तुम्हाला अटॅचमेंट पासून लांब राहण्याचं आणि अपेक्षा न ठेवता प्रेम कसं करायचं हे तुम्हाला या जन्मामध्ये मे बी शिकायचं आहे. आता अंक 7 म्हणजे सीकर्स आणि मिस्टिक्स. तुमच्या बर्थ इयरचा लास्ट डिजिट हा 7 असेल तर तुम्ही मागच्या जन्मामध्ये सत्य आणि ज्ञानाच्या शोधात असणारे विद्वान किंवा गूढवादी वगैरे असे होता. तुम्ही एकांतात राहणारे ऋषीमुनी किंवा गूढशास्त्राचा अभ्यास करणारे शोधक पण असू शकाल. जगापासून दूर राहून स्वतःचा शोध घेणं हा कदाचित तुमचा मार्ग होता. याही जन्मामध्ये तुम्हाला एकांतात राहायला, खोल विचार करायला खूप आवडतं. तुमची इंट्युशन ही पॉवर खूप छान आहे. पण कधी कधी विचारांच्या चक्रात अडकल्यामुळे तुम्ही कृती करण्यापासून थोडे लांब राहता. सो या जन्माचा धडा तुमच्यासाठी कदाचित काय असेल की अतिविचार करणं सोडून तुमचं आध्यात्मिक ज्ञान लोकांच्या कल्याणासाठी कसं वापरायचं हे ध्येय या जन्मामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. सो नंबर 8 दाखवतो स्टेटस आणि मटेरियल मास्टरी. म्हणजे तुमच्या जन्माच्या वर्षाचा शेवटचा अंक जर का 8 असेल तर तुमच्या आत्म्याने आधीच्या जन्मांमध्ये भौतिक जग आणि संपत्तीचं व्यवस्थापन कसं करावं याचे धडे गिरवलेत. त्यावेळेस तुम्ही कदाचित खूप मोठे श्रीमंत, व्यापारी, सावकार किंवा जमिनीचे मालक असू शकाल. तुम्हाला मागच्या जन्मामध्ये शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं हे नक्की माहिती होतं. पण त्यासोबतच त्यावेळेला केलेल्या कर्मांचा पण खूप मोठा हिशोब तुम्ही या जन्मात तुमच्यासोबत आणलाय. सो या जन्मातही तुम्हाला आर्थिक सुरक्षा आणि यशाची ओढ ही नॅचरलीच वाटते. पण कधी कधी भौतिक सुखाच्या मागे लागल्यामुळे आध्यात्मिक शांतीकडे दुर्लक्ष होणं
हे तुमच्यासाठी आव्हान असू शकतं ह्या जन्मात. तुमच्यामध्ये गमावलेली गोष्ट पुन्हा मिळवण्याची जबरदस्त जिद्द तर या जन्मातही आहे, पण या जन्मात तुम्हाला पैसा आणि सत्ता याच्यापेक्षा न्याय आणि नैतिकता हे जास्त श्रेष्ठ आहेत हे समजून घ्यायचं आहे. आता अंक 9 नंबर म्हणजे ह्युमॅनिटेरियन्स आणि व्हिजनरीज ह्यांचा नंबर. सो बर्थ इयरच्या शेवटी जर का 9 आकडा असेल तर तुमचा आत्मा एका ओल्ड सोल सारखा आहे. म्हणजे मागच्या अनेक जन्मांचा अनुभव घेऊन तुम्ही इथं आलाय. मागच्या जन्मामध्ये तुम्ही मानवतेसाठी काम करणारे, लाईक समाज सुधारक, सोशल सर्व्हिस करणारे, मार्गदर्शक किंवा निस्वार्थ सेवा करणारे असे कोणीतरी होता. तुम्हाला पूर्ण जगाबद्दल एक प्रकारची करुणा वाटते. ह्या जन्मातही तुमच्यामध्ये त्याग करण्याची वृत्ती, सॅक्रिफाईस करण्याची वृत्ती असेल, पण मागच्या जन्मातले काही अपूर्ण राहिलेली कामं किंवा आठवणी तुम्हाला अधूनमधून बेचैन करत असतील. हे सर्व काही सोडून देऊन जनकल्याणाचा विचार करणं हा तुमचा स्वभाव आहे, ह्या जन्मातही आहे. मग ह्या जन्माचा धडा कुठला असेल तुमच्यासाठी, तर जुन्या जखमा आणि राग विसरून क्षमा म्हणजे फॉरगिव्हनेस ची एनर्जी तुमच्यामध्ये आणणं आणि पुढे जाणं. ओके, पण आता तुम्ही म्हणाल की हे इंटरेस्टिंग तर आहे, पण हे खरं आहे का? म्हणजे केवळ बर्थ इयरच्या लास्ट डिजिटवरून हे सगळं सांगणं शक्य आहे का? तर येस, हे इंटरप्रिटेशन कदाचित थोडे जेनेरिक वाटू शकतात, पण खरे असतील. विज्ञानाच्या दृष्टीने याला कोणताही ठोस पुरावा नाही आहे, पण आध्यात्मिक आणि मेटाफिजिकल दृष्टिकोनातून जर का आपण पाहिलं तर आपल्याला माहितीच आहे की आत्मा एका जन्मातून दुसऱ्या जन्मामध्ये जाताना काही विशिष्ट व्हायब्रेशन्स घेऊन जातो आणि नंबर्स म्हणजे ह्याच व्हायब्रेशन्सचं एक काइंड ऑफ स्वरूप आहे. त्यामुळे या गोष्टी काही अंशी तुमच्या भूतकाळाचा आरसा असू शकतात, भूतकाळातल्या एनर्जीज असू शकतात. सो ही माहिती अंतिम सत्य किंवा अगदी 100% निश्चित आहे, खरी आहे, वास्तव आहे असं म्हणून ह्याच्याकडे बघू नका. तर ती स्वतःला अधिक चांगल्या प्रकाराने समजून घेण्यासाठी किंवा आपले विचार, भावना, आपल्या आयुष्यातले पॅटर्न्स ओळखण्यासाठी एक सिम्बॉलिक असं प्रतीक आहे असं समजा, किंवा स्वतःला इंट्रोस्पेक्ट करण्यासाठी त्या दृष्टीने ह्याच्याकडे बघा. तसेही ज्योतिष म्हणा किंवा पर्सनॅलिटी टाइप्स म्हणा किंवा टॅरो, इव्हन मोटिवेशनल कोट्स सुद्धा जे आपण बघतो, या सगळ्या गोष्टी अशा ब्रॉडच असतात. तरी सुद्धा त्यातून अनेकांना स्वतःबद्दल काहीतरी जाणवतं, काहीतरी क्लॅरिटी नक्कीच मिळते. कारण कधी कधी ना या सगळ्यातून मिळणारा जो गायडन्स असतो हे काही फ्युचरचं प्रेडिक्शन वगैरे नसतं, तर ती स्वतःकडे वेगळ्या नजरेतून बघण्याची एक संधी असते. सो यामध्ये तुम्हाला जे रेझोनेट होत असेल ते तुम्ही घ्या, जे रेझोनेट होणार नाही ते सोडून द्या. सपोज तुमच्या या जन्मातली एनर्जी मी सांगितलं मगाशी सगळे नंबर्सबद्दल त्याच्याशी मॅच होत असेल तर याचा अर्थ आधीच्या जन्मामधली एनर्जी पण नक्की तशीच असेल. सो तुम्ही ते चेक करू शकता. हे अंक तुम्हाला तुमच्या आत्म्याच्या प्रवासाची श्रीमंती दाखवण्यासाठी आहेत. म्हणजे ही माहिती कदाचित तुमच्या आयुष्यातल्या काही कोड्यांची उत्तरं शोधायला तुम्हाला मदत करेल. तुमच्या आयुष्यातल्या अनुभवांचा हा जो महान पट आहे तो समजून घेण्यासाठी या अंकांच्या ऊर्जेचा वापर करा. तुमचा अंक कोणता आहे आणि हे विश्लेषण तुम्हाला किती पटतंय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो तुमच्या आत्ताच्या आयुष्यातले जे चॅलेंजेस आहेत त्याचा संबंध तुमच्या मागच्या जन्माच्या कुठल्या कर्माशी किंवा अनुभवांशी असू शकतो हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे, बरोबर ना? तसंच आपल्या आयुष्यातले जे रिकरिंग पॅटर्न्स असतात म्हणजे रिलेशनशिपमधले, फायनान्स किंवा कुठलेही, ते ओळखण्यासाठी आणि आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी आपण याचा उपयोग निश्चितच करू शकतो. सो काही काही गोष्टी आपल्याला इझिली जमतात, हे आपले टॅलेंट्स असतात, हे आपण आपल्या मागच्या जन्मामधून आणलेले असतात. जसं की तुमचा जर का बर्थ इयरचा शेवटचा नंबर 1 असेल तर तुमच्यात नैसर्गिकरित्याच नेतृत्व गुण असू शकतात, लिडरशिप क्वालिटीज. जर तुम्ही सध्या साधी नोकरी करत असाल आणि तुमचा लास्ट नंबर 1 असेल तर तुमच्यामधली ही की ओळखा आणि मग तुम्ही पुढाकार घेऊन कामं करायला सुरुवात करा. त्यांनी तुमची प्रगती नक्कीच होईल चांगली. सो तुमच्यातल्या उपजत गुणांना, जे म्हणजे आपल्याला सहज जमतं, ते ओळखा. ते त्या तुमच्या सोल गिफ्ट्स आहेत,
त्यांचा वापर तुमच्या स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी तुम्ही करू शकता. कदाचित हाच तुमच्या आत्म्याचा खरा उद्देश असू शकतो, म्हणजे सोल पर्पज. सो तुम्ही या विश्लेषणातून तुमचं सोल पर्पज काय आहे हेही शोधू शकता. सो तुमच्या जन्माच्या वर्षातला शेवटचा अंक हा केवळ एक आकडा नाहीये, तर तो तुमच्या आत्म्याच्या प्रवासाचा एक काइंड ऑफ नकाशा आहे. तुम्हाला स्वतःला अजून खोलवर समजून घेण्यासाठी आणि आयुष्यात योग्य त्या पर्यायाची निवड करण्यासाठी याची नक्कीच मदत होईल. असं समजा की हे सगळं म्हणजे स्वतःला आणि आपल्या आयुष्याच्या सोल पर्पजला समजून घेण्यासाठी एक प्रकारची न्यूमरिक की आपल्याला मिळाली आहे. आधीच्या जन्मात आपलं काय अपूर्ण राहिलंय हेही लक्षात येऊ शकतं आणि आपण पूर्णत्वाकडे वाटचाल नक्की करू शकतो आपल्या आत्म्याच्या प्रगतीसाठी. सो काय करू शकतो या माहितीच्या आधारे आपण नक्की, तर पहिलं निरीक्षण करा, म्हणजे ऑब्झर्वेशन. म्हणजे तुमच्या आयुष्यातल्या पुन्हा पुन्हा होणाऱ्या घटनांची कुठेतरी नोंद ठेवा. मग ॲक्सेप्ट, म्हणजे त्या घटनांना दोष न देता तुमच्या प्रगतीसाठीच हे आलेले धडे आहेत हे तुम्ही ॲक्सेप्ट करा. आणि मग ॲक्शन घ्यायची. म्हणजे जुन्या पद्धतीने प्रतिक्रिया देण्यापेक्षा तुमचा बर्थ इयर अंकाच्या ज्या सकारात्मक गुण आहेत त्याचा वापर करून नवीन निर्णय घ्या. सो थिंक लाईक दिस नंबर्स आर तुमचं लाईक लॉन्चिंग पॅड आहेत आणि ह्या अंकाचा वापर करून तुम्ही तुमच्या कर्माच्या साखळ्या तोडू शकता आणि खऱ्या अर्थाने मुक्त आयुष्य जगू शकता. कधी कधी युनिव्हर्स आपल्याला एक्झॅक्ट आन्सर्स देत नाही, आपल्याला एक काइंड ऑफ हिंट मिळते आणि त्या हिंटमधून आपण आपल्या स्वतःचा किंवा आयुष्याचा अर्थ शोधायचा असतो. आता हे सगळं एक जनरल न्यूमरोलॉजीवरती आधारित आहे, जेनेरिक. पण तुमच्या बाबतीत नेमकं काय घडलं होतं, म्हणजे तुमच्या पास्ट लाईफच्या नेमक्या कुठल्या एनर्जीज तुम्ही या लाईफमध्ये पण घेऊन आलाय, त्यामुळे तुमच्या आयुष्यात काही ठराविक पॅटर्न्स होत आहेत, हे सगळं जाणून घेण्यासाठी पास्ट लाईफ रिग्रेशन हा सगळ्यात अचूक असा मार्ग आहे. आता हे जे नंबर्स आहेत हे तुम्हाला एक डायरेक्शन नक्की देऊ शकतात, पण तुमचं पूर्ण भविष्य भूतकाळ ठरवू शकत नाहीत. जर तुम्हाला तुमच्या मागच्या जन्माबद्दल खरोखरच कुतूहल असेल आणि तुमच्या सध्याच्या आयुष्यातल्या समस्या ज्या असतील, म्हणजे तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही अडथळे असतील किंवा कुठली भीती वगैरे वाटत असेल, फायनान्शियली तुम्ही स्टक असाल आणि याचं मूळ तुम्हाला शोधायचं असेल, रूट कॉज, तर PLR म्हणजेच पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये तुम्हाला ह्याची अधिक सखोल आणि स्पेसिफिक अशी उत्तरं नक्की मिळू शकतात. तुम्हाला माहिती आहेच आहे की मी एक सर्टिफाईड हिप्नोथेरपिस्ट आणि पास्ट लाईफ रिग्रेशन प्रॅक्टिशनर आहे. तुम्हाला जर यासाठी माझी मदत हवी असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअप नंबर दिसत असेल, त्यावरती मला मेसेज करा. आय विल डेफिनेटली हेल्प यू. आणि पास्ट लाईफ रिग्रेशनची माझी फी ही अतिशय कमी आहे. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटला असेल तर लाईक नक्की करा. तुमचे याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा, जेणेकरून मला अजून चांगले व्ह्यूज मिळतील आणि त्यामुळे मला अजून असे चांगले चांगले व्हिडिओज करण्यासाठी मोटिवेशन पण नक्की मिळेल. थँक्यू.